हॅलो एव्हरीवन, अस्मी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हे तोरण किंवा वुलन रांगोळी बनवायला घेतो आहे. बघा, हे तोरण म्हणून पण सुंदर दिसतं आणि रांगोळी म्हणून पण सुंदर दिसतं. तर रांगोळीच्या मॅटला लागणारे जे साहित्य आहे, फेदर वूल, ग्लू गन, रेक्झिन बेस मटेरियलसाठी किंवा बेस मटेरियल कंपॉस, त्यानंतर कागद डिझाईनसाठी ते मी घेतलेलं आहे. बेस मटेरियलला तुम्ही हे रेक्झिनही वापरू शकतात किंवा तुम्ही कॅनव्हास जो मिळतो वॉटरप्रूफ कॅनव्हास तो देखील वापरू शकतात. तुम्हाला हे दोन्ही पण दुकानांमध्ये मिळेल. रेक्झिन मी तुम्हाला नेहमी म्हणते टू व्हीलरचे सीट्स वगैरे जिथे साधारणतः केले जातात तिथे मिळेल. आता मी तुम्हाला डिझाइन कसं काढायचं इथपासून सांगते आहे. सगळ्यात पहिल्यांदा डिझाइन काढायला मी 14 सेंटीमीटरची अशी रेष काढून घेते. त्यानंतर मी 14 सेंटीमीटरची रेष काढल्यानंतर साधारणतः 4 सेंटीमीटर घेते आणि 4 सेंटीमीटरवरती मी हे दोन्ही बाजूला 5-5 सेंटीमीटर घेऊन रेष करून घेते. टिप एका बाजूला पॉइंट ठेवते. 4, 5, 6 वरती आता मी एका बाजूलाच मी करते आहे आणि असा मी आकार अशा पद्धतीने काढून घेते आहे. आणि हे मी मुद्दाम 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटरवरती 2 पॉइंट्स काढलेत बघा एका बाजूला आणि हे एकाच बाजूला मी डिझाइन काढते आहे. आता एक डिझाइन तुमच्याकडे तयार असेल, की तुम्ही करू शकतात. आता अशा प्रकारे मी फोल्ड करते आणि हे मी कट करून घेते आहे. आता हे डिझाइन तुम्ही तुमच्या मनाने लहान-मोठं करू शकतात. फक्त मी तुम्हाला दाखवलंय बघा हे 4 सेंटीमीटर असा आडवं झालंय. अजून मी थोडंसं आतल्या बाजूने हात बरोबर हे 1 सेंटीमीटरवरती कमी केलं आणि अशा पद्धतीने गोल केला. हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवलं कारण मला बऱ्याच मैत्रिणींनी विचारलं, की डिझाइन परफेक्ट नाही आलं तर काय करायचं? तर त्याच्यासाठी मी दाखवलं हे 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटरला खूण करून आता मी हे असं बरोबर वळखून घेतला. आता खालून देखील मला इक्वी डिस्टन्स वरती मला रेष हवी आहे ना, तर एकतर तुम्ही कागद किंवा पुठ्ठा कट करून त्याची करू शकतात किंवा हे 4-4 सेंटीमीटरवरती अशा खुणा करून घ्या खालच्या रेषेपासून आणि बरोबर 4 सेंटीमीटरवरती सरळ तुम्ही रेष काढून मोकळ्या होऊन जा. म्हणजे खालची बॉर्डर जी आहे ग्रीन बॉर्डर ती त्याची तयार होईल. आता आणि वरती आपण ते गोल जो आहे तो आपण ठेवणार आहे. आता हे डिझाइन काढायचं असेल, तर हे डिझाइन झाल्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या तुम्हाला परत दुसऱ्यांदा करायचं असेल, तर तुमच्याकडे ही रांगोळीसाठीचं बेस मटेरियल म्हणजे हे जे ट्रेस करायची डिझाइन आणि हे करायची गरजच नाही. हे एवढं तुमच्याकडे असेल, की तुम्हाला पुढचं आरामात अगदी करता येईल. तोरण जरी ऑर्डर आली तुम्हाला पुढची ऑर्डर, की लगेच तुम्हाला करता येईल. आता हे डिस्टन्स तुम्हाला लांब ठेवायचं की जवळ हे तुम्ही ठरवू शकतात. आता हे जवळ, लांबी, रुंदी किती लांब ठेवायचं हे तुम्ही तुमच्या मनाने घ्या. पण मला असं वाटतं थोडंसं लांब ठेवलं तर हे चालणार आहे. म्हणून मी आता ही जी वरची मधली जी रेष आहे ना, त्या मधल्या रेषेपासूनच मी बरोबर असा हे करते आहे. म्हणजे इथला मधला पॉइंट आणि इथला मधला पॉइंट ह्या रेषेचा तिथला पॉइंट ते मी एक काउंट करून घेते. एक साधारणतः 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर आणि बरोबर तेच तुम्ही प्रत्येक याला ठेवताना घ्यायचा. मधला पॉइंट ते मधला पॉइंट. म्हणजे आधीच्या याचा मधला पॉइंट तिथे काढायचा रेष देताना आणि पुढच्याचा. आता इथे बघा, आता मी हे साधारणतः आता 20 सेंटीमीटर घेतलेलं आहे बघा. 20 सेंटीमीटर मी अशा खुणा करून घेते. 20 सेंटीमीटरची बरोबर ही रेष ठेवते अशी आणि ह्या जे आपण कापून घेतलंय कागदाचं ते आणि तिथे मी असं तिथे मी बरोबर गोलाकार काढते. आता 20च्या तिथे तुम्ही 18 जरी घेतले तरी देखील चालू शकतात ते. म्हणजे तुम्ही 15 सेंटीमीटर घेतलं, लांब वाटतंय 15 सेंटीमीटर घेतलं तरी देखील तुम्ही चालू शकते. तुमच्या मनाने हे तुम्ही करा. आता 15 सेंटीमीटरला माझं हे एवढं जवळ येतंय. चालेल मला जवळ. मग 15 सेंटीमीटर घ्या. 20 सेंटीमीटर लांब होत असेल तर. फक्त जे आहे ते परमनंट ठेवा, की 15 सेंटीमीटरवरतीच मला हे जवळ-जवळ आलं तर चालणार आहे. मग बरोबर याचा मधला भागाची रेष आली तिथे पॉइंट काढून घ्यायचा आणि बरोबर तो 15 सेंटीमीटरवरती पुढचा पॉइंट काढायचा. अगदी सोप्पं आहे, त्याला काही कठीण नाही आहे. आता बघा इथे बरोबर खालती परत बघायचा तो मधला पॉइंट बरोबर काढलेला आहे. तो पॉइंट त्या पॉइंटवरती बरोबर परत पेन्सिल हे ठेवायची, स्केल ठेवायची आणि ती स्केल ठेवून बरोबर 15 सेंटीमीटरवरती पुढे करून घ्यायचं डॉट. अशा पद्धतीने ते पूर्ण करायचं. आता पूर्ण काढल्यानंतर मला गोल पण लागणार आहे. तर ते पण मी गोल काढून घेते. 2 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटरचे गोल मी काढून घेते आहे. पुढे मला लागणारच आहेत. आता हे झाल्यानंतर मी पुढचंही तुम्हाला दाखवते, की हे 2 गोल पण मी कट करून घेते आहे. आणि हे काढल्यानंतर हा मोठा जो गोल आहे तो मी त्याच्या खाली ठेवते आणि छोटा जो गोल आहे तो असा वर ठेवते. बस 1 सेंटीमीटरचा जो गोल काढलेला आहे 1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन तो असा वर ठेवला आणि हे तुम्ही कमी अधिक तुमच्या मनाने करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर मोठा गोल हवा असेल तर तुम्ही मोठा घ्या 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर घ्या.
पण खालती तर 2 सेंटीमीटरचाच बसेल, कारण आपण खालची जो पट्टी घेतली ती 4 सेंटीमीटरचीच घेतलेली आहे. अशा पद्धतीने मध्ये आणि त्याच्या खालती मी बरोबर काढून घेते आहे. बघा हे असं पूर्ण मी काढून घेतलं आणि हे डिझाइन मी असं काढून पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आता तुमच्याकडे हे गोल आणि हे मधलं जे डिझाइन असेल, तर त्याच्याने तुमचं असंख्य तुम्हाला तयार करता येतील. आता मला एक मध्ये पण एक पॅच ठेवायचा आहे त्याच्याच मध्ये. त्याचं पण मी एक छोटंसं करून घेते आहे. सेम त्याच आकाराचं मी एक छोटंसं करून घेतलं आणि बरोबर मी इथे मध्ये असं ठेवते. दोन्ही बाजूला इक्वल डिस्टन्स. आता कोणाकोणाला मध्ये 3-3चं सोडलेलं आहे मी. सेम इथे खालती 3 आणि वरती 3 सेंटीमीटर सोडलं. इकडच्या साइडला पण तसंच करायचं. आणि त्यानंतर मी ग्लू गन घेऊन बॉर्डर जी सगळी बॉर्डर जी आहे ती रेड कलरने करते आहे. सगळीकडची बॉर्डर मी रेड कलरने करून घेते. ग्लू गन घेते आणि सगळी कलरची बॉर्डर जी आहे ती मी सगळी रेड कलरने करते आहे. म्हणजे कुठलाच कलर मी वापरत नाहीये रेड कलर. म्हणजे याच्यासाठी तरी. आता तुम्ही तुमच्या मनानेही तुम्ही हे वापरू शकतात. मला मुख्य आहे हे डिझाइन कसं काढायचं सो दॅट एखाद्याचा बिझनेस असतो. तेव्हा ते बिझनेससाठी तिला ते कामाचं येतं. एकदा डिझाइन काढलं आणि डिझाइन दरवेळेस विकत का घ्यायचं कोणी? आपण अगदी इझिली बनवू शकतो वूलन मॅटची डिझाइन. रांगोळी अगदी सोप्या आहेत असतं करायला या आणि आपण हे डिझाइनही बनवू शकतो. सो एक डिझाइन केलेलं असलं, की आपण याचं तोरणही बनवू शकतो आणि सेल करायला पण खूप छान ना. सेल करायला पण तोरण म्हणा किंवा तुम्ही खालती टाकला रांगोळी म्हणा, हे तुम्ही अगदी छान वापरू शकतात. आता बघा मी इथे मध्ये येलो कलर देऊन देऊन घेतलेला आहे. आता हे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे कलर कॉम्बिनेशन करू शकतात. ग्लू गन लावायचा आणि अशा पद्धतीने ते तुम्ही लावत जायचं आहे. आणि मध्ये मी ऑरेंज कलर घेईल. आता रेड कलरने मी खालती पण देऊन घेतलं बघा हे गोळे आणि साइडला आता मी ऑरेंज कलर देते आहे. हे तुम्ही तुमच्या चॉईसने कलर कॉम्बिनेशन किंवा तुम्हाला जे हवंय तेव्हा कस्टमायझेशन कोणी केलेलं असेल, ऑर्डर आलेली असेल, त्यानुसार तुम्ही हे करू शकता. आता मध्ये मी पूर्ण ऑरेंज कलर देऊन घेणार आहे आणि याच्याचमध्ये दुसरा कलर तुम्हाला द्यायचा असेल तर दुसरा कलरही द्या. पण मी ऑरेंज कलर दिला आहे. पूर्ण पद्धतीने ऑरेंज कलर दिलेला आहे आणि खाली सगळीकडे मी हा असा ग्रीन कलरची पट्टी ती करून घेते आहे. ही ग्रीन कलरची पट्टी झाली की तुम्ही कट केलं साइडने पूर्ण की तुमची रांगोळी, उंबरठा पट्टी किंवा तोरण तुमचं तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर दिसते ही उंबरठा पट्टी. तुम्हा सर्वांना माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. कारण कौतुकाची दिलेली एक थापही पुरेशी आहे. तसा एक सबस्क्रायबर देखील मिळाला की खूप छान वाटतं आणि मी बघितलंय जवळपास 97% to 98% लोकं बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज माझं चॅनलही सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन कल्पनांसाठी मला एन्करेज केल्याबद्दल थँक यू. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.